नमस्कार मित्रमंडळी, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। अशा प्रकारे तुम्ही आमच्या ब्लॉग मध्ये येत राहा आणि आमचे ब्लॉग बघत राहा। मला कसा ब्लॉग करतेस तू ब्लॉग मध्ये? आज आम्ही बनवतोय असंच काहीतरी, म्हणजे जेवणच बनवतोय आम्ही। आमचं काही आज रेसिपी नाहीये। आम्ही 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 आमचा असा काही आज रेसिपीचा व्हिडिओ नाहीये। आम्हाला जेवण बनवायला सांगितलंय आम्हा भाऊ बहिणींना। मासूम आहेत बघा, आम्ही मासूम आहेत। थांबा, आम्ही खूप मासूम आहेत। आम्हाला जेवण बनवायला सांगितलं म्हणून आम्ही आज हा ब्लॉग घेतला। तर आज आम्ही बनवणार आहे चण्याची भाजी, चण्याचा सांबार, चण्याची भाजी, चण्याचा सांबार, भात, भजी, कांदा भजी असं। आज शुक्रवार आहे ना, तर आमच्या घरी आम्ही शुक्रवारचा ना समजा ना, आम्ही शुक्रवारी आंबट वगैरे खात नाही। मम्मी माझी संतोषी मातेचा उपास करते, त्याच्यामुळे आम्ही शुक्रवारचा आंबट वगैरे खात नाही। आमच्याकडे शुक्रवारी चण्याचीच भाजी असते, चण्याची भाजी, चण्याचा सांबार, भात आणि भजी असा आमचा नेहमीचा नेहमीचा ठरलेला हे आहे, काय बोलतात ती भाजी म्हणजे मेन्यू आहे। पण आज असं वाटत नाही मी खूपच टाकते व्हिडिओ मध्ये। हकीकत आहे त्याची, हकीकत नाही आहे, लोकांच्या वागता आहेत। सोनू मसाला काढ फ्रीज मधून। कुठे फ्रीज मध्ये बोलली तरी काय कुठे फ्रीज मध्ये आपल्या बऱ्याच काय भरलेलं आहे। कढीपत्ता पण असेल की त्या मुलाला बघा, मी ह्याला उगाच सांगितलं फ्रीज मध्ये बघ म्हणून, सगळं हा खोलून बसलाय आणि ह्याला काहीच नाही भेटत आहे फ्रीज मध्ये। कारण की फ्रीज मी एका वर्षानंतर खोललाय। नाही, कढीपत्ता सोडून दे विषय त्या कढीपत्त्याचं तोंड नाही बघायचंय मला, तोंडच नाही बघायचंय कढीपत्त्याचं। कढीपत्त्याचं तोंड नाही, पानं असतात। तेच ते भाजी बनवण्यासाठी घेतलेले कढई। मिरची पण टाकणार। इतना सन्नाटक क्यों है बहन? मोबाईल कसं चोरीला गेलं ते विचार करू। हा, तर गाईस आमच्या एका ओळखीच्या व्यक्तीचा मोबाईल चोरीला जात होता। जाता जाता वाचला देवाच्या कृपेने। तो कसा माणूस गेला? पण आणि मोबाईल पण, म्हणजे माणूस- चोरी करणारा माणूस। तू काय हातात गावला नाही असं खबर लागली आहे? हातात भेटला नाही, गावला नाही। आपण कोकणी आहे, कोकणी भाषा हातात बोलतो। गावलो नाही तो पोर सोनं फुल कोकणी। आम्ही ह्या व्हिडिओ मध्ये कोकणी नाही, आम्ही नाही. नमस्कार मित्रांनो, मी इथूनच गावले. ब्लॉग सुरू करते। आधीच तुम्ही सगळं विसरून टाका, सगळं खोडून टाका, इथूनच ब्लॉग सुरू करते मी। आज आम्ही बोलणार आहे कोकणी भाषेत मध्येच, सॉरी कोकणी भाषेतच आम्ही आज जेवण बनवणार आहे। मग ती सुरुवातच कोकणी भाजी म्हणणार ना, आधी का मला एवढं हे घेतलं? नमस्कार मित्रांनो, नो कोकणी पूर्वीचं सगळं खोडून टाका आणि आत्ताचा व्हिडिओ बघा। आज आम्ही बनवणार आहे समद जेवण, आणि समद जेवण बनवता बनवता आम्ही तुम्हासनी फक्त कोकणी भाषेत बोलणार असा। काय बनवतोय? चण्याचो आमटी नाही, मग काय बोलतात कालन। काय सांबार बनवतोय? चण्याचो कालन बनवतोय। अच्छा. सोनू टोप तिकडे ठेवायचा बेटा, आणि कुकडे इकडे ठेवायचे, टोप लगेच करपतो। टोप कशा करायचो? पक्का कपडा काय आहे? ते तू उचल, मी उचल। नाही राहून दे। ते तू उचल। हे तेल आहे ना, तेल बोलते सगळं हे होतं टाईट पट्टी। शपथ लय तेल झाले रे ध्रुव, लय तेल झालंय। हे दाखवलंच ना म्हणजे तेल होतं पट्टा, चम्मच दिलेला आम्ही काय पुरा तळलेलं तेल घेतलेलं आहे, तुम्ही फ्रेश तेल घेऊ शकता। मी खूप तेल ओतलंय याच्यामध्ये, आणि ते साईडला काढतंय आणि पुढचं भाजी बनवतोय। तर आता ह्यामध्ये आपण टाकणार असा मसाला खया। गाईस माझं काम इला ह्याचं काम इला असा, ह्या जाताय मशीन लावूक जाताय, ह्या कपड्यांचं मशीन। ह्याला अलविदा म्हणा, ह्या का अलविदा म्हणा। माझी सोबत इथपर्यंत भेटू आपण येणार आहे ते, येते परत। हात नको हे करू, ठेवून नको टाकू तू हात। काम करायला लागेल मला, इथे मदत करायला लागेल म्हणून पळून गेलाय तो रिझन घेऊन। काय ग मालवणी बोलतेस तर जरा मालवणी येते काय? जर येते तर नीट बोल मालवणी। माका समजा मालवणी येता, समजा नसतं माका मध्ये, माका तुका मध्ये समजा कुठून येतं, माका समजा येत ना।
शेवटी असं करतेस ना तुझी व्हिडिओने घाबरून जाती. क्या करू ओ लेडीज ने माझा ते माझा आजपर्यंतचा हे आहे काय बोलतात ते माझा आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे. मी जेव्हा पण जेवण बनवलं ते मला भाजलं लागलं कापलेलं आहे. माझी मागच्या व्हिडिओ मध्ये पण तुम्ही बघितलं असाल मला इथे फाड करून तेल दिलं. अरे ते तिखट मिठाचा डब्बा काय हाय कर पण इथे सगळं सोडून दीदीच्या घरात एकटी कसं करू बाई ग. पूर्ण लावली डायरेक्ट पाणी घेतलं. मी टाकलं गरम मसाल्यामध्ये तिखट मीठ मसाला हळद बिळद सगळं टाकलेलं आहे. तुम्ही पण टाका आपल्या आपल्या मर्जीने आणि कसं पण बनवा आणि कसं पण गाव. मला कशाला विचारताय? तुला कोण विचारताय? तूच सांगत सुटली मला राग येतोय. घाबरायचं नसतं. चल, मला राग येतोय. मग तेच म्हणजे नया कुछ तो बताओ. ना हा कोणाचा मोबाईल बोलला छोटा भावा ते अगोदर जास्त असतो. गवया क्यूट. शाम मस्तानी दोष किए जाए मी विसरली. शट यू वॉन्ट ते कोकणी बोलत होतास ना विसरली मी. इथे सगळं मराठी बोलून टाकलंय मी. सॉरी मला माफ करा. सॉरी माका माफ करा. माका कोकणी बोलूचा असा म्या कोकणी चेडू असा पण म्या मुंबईत जन्मले ना. मुंबईत मोठा झाले म्या मोठं झाले म्हणून माका नाही येऊचा कोकणी पूर्णपणे कोकणी नाही येऊचा माका. ना कोकण मुंबई गलस आहे. अरे देवा हा चटका लागणं या गोष्टी पाणी आण पटकन. पाणी कसं असू दे घातलं गेले काजल घेऊन जा. कपडे दे पाहिजे ना. तेरे नाल ही रहना जी हर गम संग तेरे सहना जी मैं तुझ्या नाल ही रहना जी मैं तुझं दुःख सहना जी तू माझा फोन घेऊन बस. जो मैं सबको नाही कहना जी वो बस तेरे को कहना जी. काय मराठी सॉन्ग नाही तुझ्याकडं? अगं कोकणी बोलते ना मी कोकणीमध्ये बोलते. तेच कोकणातलं सॉन्ग नाही तुझ्याकडं? यावा कोकण आपलंच असा. यावा कोकण आपलंच असा. यावा कोकण आपलंच असा. झालंय आता माझं भाजी बनवून झालंय माझं. ती फास्ट बनवते मी जेवण बघा. उत्तम आहे ना. स्पीड आहे मला. स्पीड टाकू किचन ते नको. मी ऑफिस मधनं इलय आणि डायरेक्ट जेवण बनवूक लागलंय. कोणी माका मालवणी शिकवतास काय? तुम्ही माका मालवणी शिकवतास काय? जेवणाला आता जेवलेली आहे कारण की मी आत लावलेला आहे. हा मम्मी काय पण बोलतो. मैं अगर कहूँ तुम साहसी तारीफ ये भी तो कंटाळा आला आता मला हे करायला. हा कांदा काप ना सोनू. माझे ते काम झोप यायला लागले मला. तुला माहितीये मम्मा आज मेडिटेशन होतं ऑफिस मध्ये. आई झोपली सरी आमच्या ऑफिस मध्ये आज ते आलेले बाहेरून असे येतात म्हणजे सेशन्स होतात आमच्या ऑफिस मध्ये कधी ना कधी फ्रायडेला. पण फ्रायडे म्हणून तर आज ते सेशन होतं मेडिटेशनचं. तर त्यांनी आधी आम्हाला हे सांगितलं प्राणायाम बोलतात ना याला. एक नाक से लो दुसरे नाक से छोडो असं श्वास ते करायला सांगितलं. तर ते केलं डोळे बंद करून. नंतर त्यांनी ते करायचं होतं म्हणजे त्याच्यात हालचाल होती ना असं नाक श्वास घ्या श्वास सोडायचा हाताची हालचाल होती. तर तेव्हा काय नाही वाटलं. नंतर त्यांनी थोडंसं भाषण दिलं आणि नंतर परत त्यांनी ना हे केलं की आता मग त्यांनी फक्त बसायला सांगितलं. फक्त बसायचं
हालचाल नाही करायची, डोळे झाकून शांत बसायचं नाही. मग ते सांगणार ते फक्त ऐकायचं. मग ते सांगत होते की एसीचा आवाज नोटीस करा, गाड्यांचा आवाज बारीक येतोय तो नोटीस करा, अजून कुठला आवाज येतोय तुम्हाला तो नोटीस करा. मग तुम्ही तुमच्या पायांकडे लक्ष द्या. मग पाय थरथर कापले. आणि त्याच्यामध्ये मी अशी डोळे बंद करूनच होती ना, तर मी मध्ये तशी असं झालं मला. अरे बापरे, असं कारण सगळ्यांनी डोळे बंद केलेत ना आणि ते सर बघतायत ना, बोलतील ना रे ही झोप. तर मी अशी डोळे बंद करून मध्येच मला असं पडायला मग लगेच अरे हे ना झोपतेस काय श्रुती तू, असं झालं मला. तरी मी कंट्रोल करून दोनदा मला तसंच झालं. मग कंट्रोल केली मी कशी बशी झोप. पण ते स्वतःहून असं आम्हाला आग्रह करत होते की झोपा, तुम्ही झोपा. सगळं सायलेंट ना आणि गारटा एकदम. त्यांना बोलायचं ना सर एवढं झोपाच म्हणते तर काहीतरी 15 मिनिटं द्या. मग तर असं झालं माझ्यासोबत. मी खरंच झोपली. दिल का कोई तुकडा कभी दिल से जुदा होता. चल भाजी दाखवते ना. मी दाखवते भाजी. चणा मसाल्यासाठी घ्यायचा चणा आणि त्याच्यामध्ये थांब भाजीसाठी आपल्याला कांदा टाकायचा त्याच्यामध्ये. चना असा. मसाला चनी आणि त्याच्यात टाकायचं तिखट. अय्यो तिखट काढायला लागेल डब्यात. जास्त झालं ना. मला कट नको करू. मजा येईल. हे कोणाची तब्येत खराब आहे यार. गेला ना कामाला. नाही गेलाय. खोलून दे सोनू. सोनू 2 सेकंड थांब जरा. अरे 2 सेकंड न काय माझं तांग. दे. हा बघ मस्तपैकी चणा मसाला. अशा प्रकारे डाळ भात भाजी. सॉरी भात बनवला की नाही आपण. भात बनवून झालेले आहेत गाईस. आधीच घातले योग आहे. मी भात बनवलाय. मी सांबार आणि भाजी बनवली आहे. भाजी आणि सांबार पण बनवून झालं असतं. काय झालं पाण्याच्या कपाला. मला वाटलं तेल चाललं. भाजी आणि सांबार पण बनवून झालं असतं. पण मम्मी कॉलवरती बिझी असल्यामुळे मला माहिती नव्हतं सामान कुठे. नाहीतर ह्यांची गरज लागली नसते आपल्याला. याच्या आधी जेवण बनलेलं असतं आणि मम्मी जेवलेली असते. झाले तर झालेले. तर अशा प्रकारे चण्याची भाजी सांबार आणि भात रेडी झालेला. आता मी जेवतो. तुम्ही पण या जेवायला. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तुम्ही यापर्यंत जेवण संपलेलं असेल त्याची काळजी आम्ही घेऊ. गुड नाईट. बघू शकता काहीच तुम्ही इथे ही खायला बसली आहे आणि ही आता या सगळा पसारा इथं असाच टाकून मॅडम तिथे खायला बसल्या. नाहीतर पण जागेवरती गेला नाही. बघू शकता.